नमस्कार विद्यार्थिनींनो, आपलं पोटॅटो कल्टिवेशनचं हे सेकंड लेक्चर आहे, दुसरं लेक्चर आहे. कालच्या लेक्चरमध्ये जे पहिले लेक्चर होतं त्यामध्ये आपण त्याची बेसिक इन्फॉर्मेशन पाहिलेली आहेत. त्यामध्ये त्याचं लोकल नेम, फॅमिली, बॉटॅनिकल नेम आणि ओरिजिन. परत आपण एकदा ते मुद्दे जे आहेत ते रिवाईज करूया. लोकल नेम तुम्हाला माहीत आहे, बटाटा असं त्याला म्हटलं जाते. बॉटॅनिकल नेम आहे सोलॅनम ट्युबरोजम, स्पेलिंग नीट बघावं, SOLANUM. आणि हे जीनस आहे आणि स्पेसीज आहे ट्युबरोजम, TUBEROSUM, ट्युबरोजम. फॅमिली आहे सोलॅनेसी आणि ओरिजिन आहे साऊथ अमेरिका. त्यानंतर आपण इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स त्याचे पाहिलेले आहेत की हे जे क्रॉप आहे किंवा पीक आहे हे कंप्लीट फूड्स असं त्याला म्हटलेलं आहे. तसंच फार्मर पुअर मॅन फूड असं सुद्धा आपण त्याला म्हटलेलं आहे. याच्यामध्ये जे आहे ते बरेचसे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स आहेत. त्यामुळेच त्याला कंप्लीट फूड्स असं आपण म्हटलेलं आहे. आणि इट इज वन ऑफ द मेजर व्हेजिटेबल क्रॉप इन द वर्ल्ड, म्हणजे जगामध्ये सगळ्यात मेजर कल्टिवेशन जर घेतलं जात असेल तर ते पोटॅटोचं आहे. इट इज अ रिचेस्ट सोर्स ऑफ स्टार्च, यामध्ये स्टार्चचं प्रमाणसुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर त्याच्या व्हरायटीज पाहिलेल्या होत्या. व्हरायटीजची आपण प्रत्येक व्हरायटीजची 4 व्हरायटीजची आपण डिटेल आपण पाहिलेली होती. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इकॉलॉजी हा पॉईंट्स अभ्यासणार आहोत. यामध्ये इकॉलॉजीमध्ये आपण जनरली 2 मुद्दे अभ्यासतोय. पहिला क्लायमेट आणि दुसरा जो आहे सॉईल. आणि नेहमी हा पॉईंट लक्षात ठेवायचा, समजा तुम्हाला इकॉलॉजी, राईट डाऊन द इकॉलॉजी ऑफ पोटॅटो, तर त्याच्यामध्ये दोन्ही मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. तर सुरुवातीला आपण पाहूया क्लायमेट. पोटॅटो इज अ टेम्परेट रिजन क्रॉप अँड रिक्वायर कूल क्लायमेट. आता टेम्परेट रिजन म्हणजेच काय, तर थंड हवामान ज्या ठिकाणी आहे त्याला टेम्परेट रिजन असं म्हणतात. आणि म्हणूनच आपण त्यामध्ये म्हटलेलं आहे की इट रिक्वायर कूल क्लायमेट. ह्या पिकासाठी थंड वातावरण हे गरजेचं आहे, थंड हवामान गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे इट ग्रोज वेल इन टेम्परेचर बिटवीन द 15 डिग्री सेल्सिअस टू 25 डिग्री सेल्सिअस. जरी हे कूल सीझन क्रॉप असेल तरी हे 15 डिग्री सेल्सिअस ते 25 डिग्री सेल्सिअस या तापमानामध्ये चांगल्या प्रकारे याची वाढ होते. आता या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे की पोटॅटो इज अ टेम्परेट क्रॉप बट इट इज ॲडॉप्टेड टू द वाईड रेंज ऑफ क्लायमॅटिक कंडिशन. जरी हे टेम्परेट क्रॉप असेल तरी वेगवेगळ्या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये आपण याचं कल्टिवेशन हे घेऊ शकतो. म्हणूनच या ठिकाणी टेम्परेचरची जी रेंज दिलेली आहे ती आहे 15 ते 25. देन व्हेजिटेटिव्ह ग्रोथ रिक्वायर्ड 20 to 25 डिग्री सेल्सिअस. आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे त्या ग्रोथसाठी जे टेम्परेचरची गरज आहे ती आहे 20 ते 25. नंतरचा मुद्दा आहे फॉर गुड ट्यूबर फॉर्मेशन रिक्वायर्ड 15 to 20 डिग्री सेल्सिअस नाईट टेम्परेचर. म्हणजेच व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी 20 ते 25 डिग्री सेल्सिअस आणि ट्यूबर फॉर्मेशन यासाठी 15 ते 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरची आवश्यकता आहे. आणि ते नाईट अवर्सला आपल्याला तितकं टेम्परेचर गरजेचं आहे. ट्यूबर फॉर्मेशन स्टॉप टोटली वेन टेम्परेचर गोज अबाऊ 30 डिग्री सेल्सिअस. पण यामध्ये समजा जर 30 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान जर वाढलं तर जे ट्यूबर्स आहेत तर त्याची जी ग्रोथ आहे टोटली स्टॉप होते, टोटली त्याची ग्रोथ होणं थांबते. तर या स्लाईडमध्ये आपल्याला महत्त्वाचं मुद्दे काय लक्षात ठेवायचे आहेत. इट इज अ टेम्परेट रिजन क्रॉप अँड इट रिक्वायर कूल क्लायमेट. इट ग्रो वेल इन टेम्परेचर बिटवीन 15 to 25 डिग्री सेल्सिअस. फॉर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ
temperature requirement is 20 to 25 and for tubal formation टेम्परेचर रिक्वायरमेंट इज 15 to 20 डिग्री सेल्सिअस. एवढं आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो इकॉलॉजीमधलाच बी पॉईंट्स आपण पाहणार आहे. सॉईल. पोटॅटो कॅन बी ग्रोन ऑन एनी वेल ड्रेन्ड सॉईल. पोटॅटो हे जे क्रॉप आहे ते व्हरायटी ऑफ रिजनमध्ये आपण ते कल्टिवेट करत असल्यामुळे त्यासाठी जी लागणारी जमीन आहे ती सुद्धा व्हरायटी ऑफ सॉईलमध्ये आपण ते कल्टिवेट करू शकतो. म्हणून पोटॅटो कॅन बी ग्रोन ऑन एनी वेल ड्रेन्ड सॉईल विच आर रिच इन ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे वेल ड्रेन सॉईल, चांगला पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक आहे आणि त्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटरचं प्रमाण हे चांगलं असणं गरजेचं आहे. लोम और सँडी लोम सॉईल आर मोस्ट सुटेबल फॉर प्रॉपर ट्यूबर डेव्हलपमेंट. लोम म्हणजेच गाळाची जमीन असते किंवा सँडी लोम म्हणतो, जी नदीकाठची जमीन असते ती जमीन या पिकासाठी जास्त सुटेबल आहे. लोम टू सँडी लोम. It prefers slightly acidic soil, that is soil having 5.2 to 6.4 pH. जरी जमीन आम्ल असेल, आम्लधर्मी म्हणतो आपण, ॲसिडिक सॉईल असेल की याची रेंज 5.2 पासून तर 6.4 पर्यंत त्याचा pH असेल तरी त्या जमिनीमध्ये आपण हे पीक घेऊ शकतो. इट कॅनॉट टॉलरेट अल्कलाइन सॉईल. जरी ॲसिडिक सॉईलमध्ये आपण याचं कल्टिवेशन घेत असलो तरी अल्कलाइन सॉईल याच्या वाढीच्या दृष्टीने किंवा यामध्ये आपण फारसं तितकंसं आपल्याला उत्पादन यापासून मिळत नाही किंवा हे पीक टॉलरेट करू शकत नाही. मग सॉईलमध्ये कुठला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे तर लोम और सँडी लोम सॉईल एवढाच मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे, तो जास्त महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत. प्रिपरेशन ऑफ लँड म्हणजेच प्रिपरेटरी टिलेज. लँड प्रिपरेशन. लँड इज प्लोड आफ्टर द हार्वेस्ट ऑफ द प्रिव्हियस क्रॉप. आधीचं पीक हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपल्याला जमिनीची खोलगट नांगरणी करून घ्यायची आहे. क्लॉड्स आर क्रश्ड बाय क्लॉड क्रशर. जे काही क्लॉड्स आहेत, जे काही ढेकळे निघणार आहेत तर ते आपल्याला क्लॉड क्रशरने काय करायचे, क्रश करून घ्यायचे, ढेकळे फोडायचे आहेत. देन अबाउट 25 to 30 कार्ट लोड FYM इज ॲडेड पर हेक्टर. त्यानंतर आपल्याला जवळपास 25 ते 30 कार्ट लोड म्हणजे 25 ते 30 बैलगाड्या भरून आपल्याला शेणखत एका हेक्टरला ॲड करायचं आहे, मिक्स करायचं आहे. Then FYM is well mixed in soil by giving the cross harrowing. यामध्ये आपल्याला FYM किंवा शेणखत चांगल्या प्रकारे मिक्सिंग करण्यासाठी क्रॉसवाईज हॅरोईंग करायची आहे. म्हणजेच काय तर उभी आडवी नांगरट कुडवणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. लेवल द लँड अँड प्रिपेअर द स्मूथ सीडबेड. आपल्याला त्यानंतर लँड लेवलिंग करायची आहे, सपाट करायची आहे आणि जो सीडबेड आहे आपल्याला तो चांगला व्यवस्थित स्मूथ तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्लॅन्टिंग मेथड. आता प्लॅन्टिंग मेथडमध्ये बघा जनरली प्लॅन्टिंग मेथड कशा प्रकारची आहेत यामध्ये पहा. फरोज आर ओपन विथ द हेल्प ऑफ द देसी प्लो ॲट 35 to 45 सेंटीमीटर डिस्टन्स. फरोज म्हणजे काय, सरीज आपल्याला तयार करायच्या आहेत आणि त्या तयार करत असताना देसी प्लो, देसी नांगराचा वापर करायचा आहे. जवळपास त्याची जी डिस्टन्स आहे त्याच्यामधलं तर ते 35 ते 45 सेंटीमीटर इतकं असणं आवश्यक आहे. बेसल डोज ऑफ फर्टिलायझर इज अप्लाइड इन फरो बाय हँड. आणि त्यानंतर सरी तयार केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जो बेसल डोस असतो, जो मेन डोस असतो तो फर्टिलायझरचा सरीमध्ये आपल्याला हाताच्या सहाय्याने द्यायचा आहे. ट्यूबर्स आर प्लॅन्टेड इन द बॉटम ऑफ द फरो ॲट 15 to 22.5 सेंटीमीटर डिस्टन्स. आणि त्या सरीमध्ये आपल्याला जे ट्यूबर्स आहे पोटॅटोचे, जर छोटं असेल तर आपण अख्खा बटाटा लावतो आणि जर मोठं असेल तर आपण त्याला कट करून लावतो.
तर ते जवळपास 15 ते 22.5 सेंटीमीटरच्या अंतराने ते लावायचे आहे. एकमेकापासून 2 ट्यूबर्समधलं अंतर इतकं असणं गरजेचं आहे. द ट्यूबर्स आर कव्हर्ड विथ सॉईल बाय ओपनिंग द नेक्स्ट फरो. तर यामध्ये ज्यावेळेस आपण एका पूर्ण सरीमध्ये हे बटाटे लावणार आहे, लावून झाल्यानंतर त्याला आपल्याला कव्हर करायचं आहे मातीचा थोडासा पातळ थर देऊन, आणि त्यानंतर लगेच आपल्याला नेक्स्ट जी सरी आहे ती ओपन करायची आहे. आफ्टर प्लॅन्टिंग द फील्ड इज लेवल्ड बाय प्लँकर अँड फ्लॅट बेड्स आर प्रिपेअर्ड. त्यामध्ये प्लॅन्टेशन केल्यानंतर आपल्याला फील्ड ही लेवल करायची आहे प्लँकरच्या साहाय्याने आणि फ्लॅट बेड तयार करायचं आहे. आणि देन लाईट इरिगेशन इज गिवन टू द बेड. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर लाईट इरिगेशन किंवा हलकंसं आपल्याला त्या ठिकाणी पाणी द्यायचं आहे. अशा प्रकारे ही प्लॅन्टिंग मेथड सांगितलेली आहे. थोडक्यामध्ये बघा, आपण आधी सरी ओपन करतो 35 ते 40 सेंटीमीटर डिस्टन्सच्या. त्याच्यामध्ये बेसल डोस आपण देतो फर्टिलायझरचा सरीमध्ये, आणि त्यानंतर एक 15 ते 20 सेंटीमीटर असं लक्षात ठेवा त्याच्या अंतराने आपण ट्यूबर्सची लागवड करतो. आणि त्याला परत आपण सॉईलनी कव्हर करतो आणि त्याच्यानंतर नेक्स्ट फरो ओपन करतो. असं आपण ते पूर्ण फील्डमध्ये करत जातो. आणि पूर्ण प्लॅन्टेशन झाल्यानंतर ती पूर्ण फील्ड काय करतो, लेवल करतो प्लँकरच्या सहाय्याने आणि फ्लॅट बेड तयार करतो. आणि त्यानंतर आपण पूर्ण या ठिकाणी इरिगेशन देत असतो. तर ही प्लॅन्टिंग मेथड आपण बघितली आहे, कशा प्रकारे प्लॅन्टेशन करायचं आहे. त्यानंतर प्लॅन्टिंग टाईम आहे. इन महाराष्ट्र पोटॅटो इज मेनली ग्रोन इन खरीप अँड रब्बी सीझन. महाराष्ट्रामध्ये पोटॅटो जो आहे तो मेनली खरीप आणि रब्बी सीझनमध्ये आपण घेतो, म्हणजे पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये. तर खरीप जर सीझन असेल तर जून जुलै ते सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आपण बटाट्याची लागवड ही जून जुलै महिन्यामध्ये करतो. आणि रब्बी असेल तर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये पुणे आणि नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये आपण करतो. हे जरी आपण लक्षात ठेवलं नाही तरी खरीप असेल तर जून जुलै आणि रब्बी असेल तर ऑक्टोबर नोव्हेंबर हे इथे लक्षात ठेवायचं आहे आपण. याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सीड किंवा सेट सिलेक्शन असं आपण म्हटलेलं आहे. कारण पोटॅटोचे सीड्स आपण लावत नाही, त्याचे ट्यूबर्स असतात. तर या ठिकाणी सेट सिलेक्शन महत्त्वाचा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा हा पॉईंट्स आहे. पोटॅटो इज प्रपोगेटेड बाय मीन्स ऑफ ट्यूबर्स. या ठिकाणी दिलेलं आहे बघा, कशाने प्रपोगेशन करतो आपण, ट्यूबर्सनी. इट शुड बी फ्री फ्रॉम इन्फेस्टेशन ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. या ठिकाणी बेस्ट झालेलं आहे, इथं पेस्ट पाहिजे, ठीक आहे. इट शुड बी फ्री फ्रॉम इन्फेस्टेशन ऑफ पेस्ट अँड डिसीज. जे काही ट्यूबर्स आपण घेणार आहे त्यावरती पेस्ट आणि डिसीज फ्री असणं गरजेचं आहे. इट शुड बी हेल्दी, वेल मॅच्युअर्ड अँड युनिफॉर्म इन साईज. तर हे कसे असणं गरजेचं आहे, हेल्दी, नंतर पूर्णपणे परिपक्व झालेले असणं गरजेचं आहे आणि एकसारखा साईज त्याचा असणं गरजेचं आहे. ईच ट्यूबर्स should have 2 to 3 sprouted buds and 30 ग्रॅम in weight. प्रत्येक ट्यूबर्स याच्यावरती आपल्याला 2 ते 3 डोळे स्प्राउटेड झालेले असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्याचं वजन हे 30 ग्रॅम प्रत्येकाचं वजन असणं गरजेचं आहे. मीडियम टू बिग साईज ट्यूबर्स शुड बी यूज फॉर प्लॅन्टिंग. यामध्ये आपण एकदम छोटा आकार न घेता मध्यम ते मोठ्या साईजचे जे ट्यूबर्स आहेत ते आपण वापरणार आहे. मीडियम साईज ट्यूबर्स आर प्लॅन्टेड होल वाईल बिग साईज ट्यूबर्स आर कट इन टू पीसेस. मीडियम साईज असेल तर आपण अख्खे ते ट्यूबर्स किंवा बटाटे लावू शकतो आणि समजा जर साईज जास्त मोठा असेल तर त्याचे आपण काही पीसेसमध्ये 2 ते 3 पीसेसमध्ये ते कट करतो. त्यानंतर सीड रेट या ठिकाणी दिलेला आहे बघा. होल ट्यूबर्स असेल तर सीड रेट 15 ते 22.5 क्विंटल पर हेक्टर किंवा 15 ते 22 क्विंटल पर हेक्टर आणि कट ट्यूबर असेल तर 15 ते 20 क्विंटल पर हेक्टर. 15 ते 20, ठीक आहे. त्यानंतर स्पेसिंगमध्ये 35 to 45 सेंटीमीटर इंटू 15 to 22.5 सेंटीमीटर. म्हणजे 2 आपण सरी जे काढले आहे 2 सरीमधलं अंतर हे 35 ते 45 आणि 2 ट्यूबर्स
याच्यामधलं अंतर हे 15 ते 22 सेंटीमीटर इतकं असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण छोटेसे बरेचसे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये परत एकदा आपण बघूया कोणकोणते पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. आपण इकॉलॉजी पाहिले, त्यामध्ये क्लायमेट, तर त्याची चांगली वाढीसाठी 15 ते 25 डिग्री तापमानाची आवश्यकता असते. व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी 20 ते 25 आणि ट्युबर फॉर्मेशनसाठी 15 ते 20. समजा जर टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलं तर ट्युबर फॉर्मेशन स्टॉप होते, ग्रो होणं. सॉईलमध्ये लोम टू सँडी लोम सॉईल. प्रिपरेशन ऑफ लँडमध्ये नेहमीप्रमाणेच प्लोईंग, हॅरोईंग, मॅन्युअर मिक्सिंग हे आपण लक्षात ठेवू शकतो. प्लॅन्टिंग मेथडमध्ये आपण फरो तयार करतो, 35 ते 45 सेंटीमीटर 2 फरोमधलं डिस्टन्स. त्यामध्ये आपण बेसल डोस देतो आणि त्यानंतर ट्युबर प्लॅन्टेशन करतो. त्या 2 ट्युबर्समधलं अंतर हे 15 ते 20 किंवा 22 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. इतकंच लक्षात ठेवायचं. प्लॅन्टिंग टाईम खरीप असेल तर जून जुलै, रब्बी असेल तर ऑक्टोबर नोव्हेंबर. त्यानंतर सीड सिलेक्शन किंवा सेट सिलेक्शन, आपण प्रपोगेशन हे ट्युबर्स माध्यमातून करतो आहे. ते ट्युबर्स हे डिसीज आणि पेस्ट फ्री असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ते हेल्दी, वेल मॅच्युअर्ड आणि युनिफॉर्म साईजचे असावे. इच ट्युबर्स हॅव 2 to 3 स्प्राउटेड बर्ड्स. प्रत्येक ट्युबर्सवरती 2 ते 3 स्प्राउटेड बर्ड आणि प्रत्येकाचं वजन हे 30 ग्रॅम असणं गरजेचं आहे. मीडियम ते बिग साईज म्हणजे मध्यम ते मोठ्या आकाराचे ट्युबर्स किंवा बटाटे आपण लागवडीसाठी वापरतो. त्यामध्ये समजा जर मध्यम साईज असेल तर अख्खे बटाटे ज्याच्यावर स्प्राउटिंग झालेलं आहे असे आपण लावू शकतो. आणि समजा जर साईज मोठा असेल तर ते 2 ते 3 पीसेसमध्ये कट करून आपल्याला ते लावायचे आहेत. त्यानंतर सीड रेट होल ट्युबर्स असेल तर 15 ते 22 आणि कट असेल तर 15 ते 20. स्पेसिंग याच्या आधी प्लॅन्टिंग मेथडमध्ये झालेली आहे. तर आजच्या लेक्चरचे जे पॉईंट्स आहे ते तुम्हाला समजले असतील आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण सीड ट्रीटमेंट किंवा सेट ट्रीटमेंट हा मुद्दा पाहणार आहोत. तर आज आपण थांबूया इथेच. थँक्यू.